द्राक्ष पिकासाठी एप्रिल किंवा खरड छाटणीमध्ये प्रति एकर ग्रीन प्लॅनेटचे सेंद्रिय उपचार कसे करावे याबाबत येथे माहिती दिली आहे। जर तुमच्या बागेतील बेड 3 वर्षांपेक्षा जास्त जुने असतील तर ते पूर्णपणे बदलणे आवश्यक आहे। यासाठी प्रत्येक झाडाच्या दोन्ही बाजूने 1 बाय 1 फूट आकाराचे आणि 2 फूट खोल खड्डे खोदावेत। खोडताना आढळणाऱ्या जुन्या तांबूस रंगाच्या मुळ्या तोडून टाकाव्यात। खड्ड्यातून काढलेली जुनी माती 2 सरींच्या मध्ये पसरवून उन्हामध्ये चांगली तापू द्यावी। प्रत्येक खड्ड्यासाठी खालील घटकांचे मिश्रण तयार करावे। सेंद्रिय प्रोम किंवा फॉस्फेट 50 ते 100 किलो, पोटॅश 50 ते 100 किलो, सूक्ष्म अन्न घटक भूमी पॉवर 12 किलो, झिंक सल्फेट 33% 4 किलो, मायकोरायझा 4 किलो, कॅल्शियम नायट्रेट 2 किलो या घटकांचे मिश्रण शेणखत, निंबोळी पेंड आणि गांडूळ खत यांच्यासोबत चांगल्या प्रकारे मिसळावे। तयार झालेले मिश्रण खड्ड्यामध्ये भरावे आणि त्यानंतर पाणी सोडावे। छाटणी झाल्यानंतर लगेच PPFC या नावाचे नॅचरल फंगीसाइड प्रति लिटर 2 ग्राम आणि 0.3 ml SA90 या नावाचे स्टिकर वापरून खोडापर्यंत फवारणी घ्यायची। नवीन पांढऱ्या मुळांच्या वाढीसाठी पॉवर प्लांट सी ट्रीटमेंट नावाचे द्रवरूप खत 1 लिटर पाण्यासोबत सोडावे। माती मऊ करण्यासाठी आणि जीवाणू गांडूळ यांची संख्या वाढवण्यासाठी महिन्यातून किमान एकदा 1 लिटर प्रीमियम नावाचे वस्तू वापरावे। नवीन 8 ते 10 पाने आल्यानंतर 2-2-1 ml ग्रो आणि नायट्रो किंग स्टिकर सोबत फवारणी करावी। असे 15 दिवसाच्या अंतराने 2 फवारण्या कराव्यात। अमावस्येला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अंतर्बाह्य कीड नियंत्रण करावे। त्यासाठी पेस्टोहिट 1 मिली अधिक PPNP 1 मिली अधिक S10 स्टिकर स्प्रेडर 0.5 मिली अधिक गोमूत्र 1 मिली हे मिश्रण प्रति 1 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। अमावस्येनंतर येणारी अष्टमीला थ्रिप्स, माइट्स, कोळी यांसारख्या अतिसूक्ष्म कीटकांचा बंदोबस्त करण्यासाठी ऑर्गोमाइट 1 ते 2 मिली अधिक PPNP 1 मिली अधिक SL90 0.3 मिली मिसळून फवारणी करावी। पौर्णिमेनंतर येणारी अष्टमीला व्हायरस आणि बाह्य बुरशी नियंत्रण करणे गरजेचे आहे। व्हायरोसोल 1 ते 2 मिली अधिक प्रतिबंधात्मक 2 ग्रॅम अधिक SA90 0.3 मिली अधिक गोमूत्र 1 ते 2 मिली हे मिश्रण प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी।